जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी आज सुपर संडे, कारण T20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये आज फायनलचा थरार रंगणार आहे। तब्बल 1 महिना आणि 55 सामन्यांनंतर T20 वर्ल्ड कपचा जगज्जेता मिळणार आहे। अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंडचा संघ फायनलमध्ये आमने-सामने येणार आहेत। तिसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानामध्ये उतरेल, तर न्यूझीलंडही पहिला T20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आतुर आहे। दोन्ही संघाचे खेळाडू सध्या तुफान फॉर्मात आहेत। भारताने आधी वेस्ट इंडिज आणि सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा धुव्वा उडवलाय, तर न्यूझीलंडने सेमीफायनलमध्ये बलाढ्य दक्षिण आफ्रिकेवर 1 गडी राखून विजय मिळवलाय। त्यामुळे अहमदाबादमध्ये बॅट आणि बॉलचं तुंबळ युद्ध पाहायला मिळण्याची शक्यता आहे। आता या युद्धात बाजी कोण मारणार आणि T20 क्रिकेटचा धुरंधर कोण ठरणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे। दरम्यान अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम बाहेरून आढावा घेतला आमचे विशेष क्रीडा प्रतिनिधी संजय दुधाणे यांनी। अहमदाबादचं ऐतिहासिक असं नरेंद्र मोदी स्टेडियम आजच्या T20च्या हाय व्होल्टेज ड्रामासाठी सज्ज झाले आहे। आज खरं तर भारतासाठी सुपर संडे आहे, कारण की भारत विरुद्ध न्यूझीलंडचा एक महत्त्वपूर्ण सामना ह्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे। आणि खरं तर सगळ्या जगाच्या लक्ष आहे, कारण की हा भारताने सलग दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कपच्या विश्वचषकात अंतिम फेरी मारली आहे। आणि आज जर आपण जर T20 वर्ल्ड कपचा इतिहास बघितला तर यजमान देश कधी जिंकला नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सलग दुसऱ्यांदा पण कोणी बाजी मारलेला, पण ह्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज संध्याकाळी 7 वाजता महासंग्राम होणार आहे भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये। खरं तर भारत आणि न्यूझीलंडचा जर आपण सामन्याचा विचार केला तर आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये 3 सामने झाले आहेत आणि तिन्ही सामने भारताने पराभूत झाले आहेत। मुख्य म्हणजे ह्याच नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये जे साखळीचा सामना झाला होता नेदरलँड विरुद्ध, तो भारताने कमी धावांनी जिंकला, केवळ 7 धावांनी जिंकला होता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे जेव्हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुपर 8चा सामना झाला तेव्हाही भारताला दारुण पराभव स्वीकारावा लागला। त्यामुळे जेव्हा 2023ची वर्ल्ड कप एकदिवसीय वर्ल्ड कपचा सामना झाला तेव्हा तिथेही भारत पराभूत झाला होता। त्यामुळे आजच्या सामन्याबाबत एक अनलकी असं थोडंसं चिन्ह आहे, पण तरी या सगळ्यावर मात करण्यासाठी आपला सूर्यकुमार यादव असू दे, हार्दिक पांड्या असू दे सज्ज झाले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संजू सॅमसनचा जो फॉर्म आहे तो प्रचंड आहे, पण दुसरीकडे आपण बघितलं असेल तर आपल्याकडे संजू सॅमसन आहे, ईशान किशन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे अभिषेक शर्मा पण आज खेळणार आहे। ह्या तिघांच्या जोडीवर सगळ्यात भारताची भिस्त असणार आहे। आणि सगळ्यात म्हणजे बुमराह पहिल्या 7 षटकात काय करतो याकडे लक्ष नसणार आहे। पण न्यूझीलंडची टीम पण मजबूत आहे, न्यूझीलंडचा संघ पण मजबूत आहे। न्यूझीलंडच्या संघात मुख्य म्हणजे ज्यांनी 30 धावा 100 धावा केल्या त्याचा आणि बुमराहचा एक महत्त्वपूर्ण सामना दिसणार आहे। फर्ग्युसन अष्टपैलू खेळाडू त्यांच्याकडे आहे आणि सगळ्यात म्हणजे सँडलर सारखा एक जबरदस्त खेळाडू त्यांच्याकडे आहे। त्यामुळे आजच्या ह्या लढतीकडे ही नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये लढत आहे त्याकडे सगळ्यात जगाचं लक्ष वेधलं आहे। आणि कोण होणार चॅम्पियन, कारण की जर T20चा इतिहास बघितला तर आत्तापर्यंत यजमान देश विजेता झाला नाही। त्यामुळे या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज भारत बाजी मारेल आणि एक नवा चॅम्पियन आपल्याला सूर्यकुमार यादवच्या रूपाने दिसेल, अशीच तमाम भारतीयांची अपेक्षा आहे। झी 24साठी संजय दुधाणे, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद।